वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 245व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोय। आज आपण 246च्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कर्माचा आग्रह धरत असताना या कर्मसिद्धांताला कर्मयोगाला बाधित करणारी, या कर्मसिद्धांताला डाग लावणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे कामना, फळाची कामना। कोणती तरी इच्छा मनात धरून काम करणं, कर्म करणं, ही गोष्ट कर्माला कशा पद्धतीनं बाधित करते, कशा पद्धतीनं डागाळून टाकते, याचं वर्णन इथं आपल्याला माऊली करताना दिसत आहेत, ज्याच्यामध्ये कर्म ही एक ईश्वरापर्यंत नेण्यासाठीची खूप सुंदर, सोपी आणि जगतनियंत्या परमात्म्यानं निर्माण केलेली एक वस्तू आहे, एक मार्ग आहे। या मार्गाचं आचरण करून आपण सहजपणे ईश्वरापर्यंत, परमात्म्यापर्यंत, मोक्षापर्यंत पोहोचू शकतो। परंतु या मोक्षापासून दूर करणारी आणि त्याच्या अलीकडच्याच इतर मुक्कामामध्ये आपल्याला गुंतवणारी जी अपेक्षा आहे, जी फळाची आसक्ती आहे, त्या आसक्तीमुळं कर्म कशा प्रकारे बाधित होतं याचं वर्णन इथं माऊली करतात। आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कर्माची आसक्ती असते ती लोक कर्म जरी वेदांच्या आधारावर करत असले, वेदविहित करत असले, तरी मनामध्ये आसक्ती बाळगल्यामुळं त्यांचं कर्म कसं बाधित होतं याचं इथं माऊली वर्णन करताना दिसत आहेत। स्वार्थी पद्धतीनं सुद्धा वेदांचा उपयोग करता येतो, वेदांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा करता येतो आणि तो करण्याचा प्रयत्न ही लोक करताना दिसतात। मुळात वेद का निर्माण झाले त्याची कारणमीमांसा जर आपण तपासून बघितली तर असं लक्षात येतं की जगतनियंत्या परमात्म्याला ही सबंध सृष्टी चालावी असं वाटलं आणि त्या केवळ कल्पनेमुळं त्या ईश्वरापासून सगुण साकार असं हे सगळं ब्रह्मांड, सगळी सृष्टी निर्माण झाली। आणि त्या जगतनियंत्याची ती जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या सगळ्या आकाराला आलेल्या वस्तूंनी, अस्तित्वानी, पदार्थांनी आपापला प्रवास सुरू केला। आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की विष्णू आहेत, भगवान ब्रह्मदेव आहेत, पुन्हा भगवान शंकर आहेत, आणि मग नंतर सुरू झालेले सप्त ऋषी आहेत, त्यांच्यापासून जन्माला आलेल्या इतर ऋषिकुळांचा विचार आहे, आणि अशा पद्धतीनं सगळ्या जगाची उत्पत्ती झाली असं वर्णन आपल्याला बघायला मिळतं। आपल्याला त्याच्या मुळामध्ये जाण्याचा तितकासा संबंध येणार नाही। आजच्या काळाच्या संदर्भात आपण या गोष्टीचा विचार केला तर आध्यात्मिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, राजकीय दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं, कोणत्याही दृष्टीनं विचार केला तरी जो प्रवाह आता चालू आहे समाजाचा, तो अखंडितपणे चालू राहण्यासाठी प्रत्येकाला आपापलं नेमून दिलेलं कर्म त्यानं करणं खूप गरजेचं आहे। आणि हे कर्म नित्यनियमानं चाललं तर समाज पुरुष सुद्धा आनंदी राहणार आहे, समाज पुरुष सुद्धा समाधानी राहणार आहे। आणि या समाज पुरुषाच्या या मानसिक स्वास्थ्याला घातक ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे समाजाच्या नियमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणारी लोक, म्हणजे ऋषी मुनींनी जे नियम तयार केले, ज्या आचारसंहिता निर्माण केल्या, ती आचारसंहिता कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरावी याच्यासाठी त्या तयार केलेल्या नाहीत। या आचारसंहिता केवळ निष्ठेनं काम करणाऱ्या लोकांना एक दिशा मिळावी, एक मार्गदर्शनाचा प्रवाह नियमितपणे चालावा, त्यांच्यासमोर मार्गदर्शनाचा एक रस्ता, प्रस्थापित असा रस्ता, राजमार्ग असा त्यांच्यासमोर राहावा, याच्या दृष्टिकोनातून वेदांची निर्मिती ऋषीमुनींनी आपल्याला केलेली दिसते। पण अनेक जण त्या कायद्यांचा, ऋषीमुनींनी तयार केलेल्या वेदांचा स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या सोयीसाठी वापर करतात आणि तेव्हा वेदही बाधित होतात आणि त्या वेदांचं अनुकरण करणारेही बाधित होतात।
अगदी आजच्या परिप्रेक्षात सांगायचं झालं तर कायदा निर्माण झालेला आहे. भारताची राज्यघटना तयार झालेली आहे. त्या राज्यघटनेची निर्मिती कशासाठी झाली तर भारताची जी लोकशाही व्यवस्था आहे ही लोकशाही व्यवस्था नियमितपणे चालावी, या समाज व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्यांच्या हक्काचं जीवन जगता यावं, त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुसूत्रीचा आनंद घेता यावा, अभिव्यक्तीचा आनंद घेता यावा. वरिष्ठ लोक जी आहेत, ज्यांच्याकडे शक्ती जास्त आहे, संपत्ती जास्त आहे, अशा लोकांनी आपल्या संपत्तीचा, शक्तीचा, सामाजिक श्रेष्ठत्वाचा उपयोग करून सामान्य आणि तळागाळातल्या लोकांवर अन्याय अत्याचार करू नये, या दृष्टीनं ती राज्यघटना निर्माण झाली. ही राज्यघटना किंवा ही आचारसंहिता कोणतं काम करते तर ही तळागाळातल्या लोकांना वर आणण्याचं काम करते, त्यांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम करते. आणि जे श्रेष्ठ किंवा ज्यांच्याकडे संपत्ती, सत्ता वगैरे गोष्टी आहेत, त्यांच्या सत्तेला आणि संपत्तीला नियंत्रणात ठेवण्याचं कामही आचारसंहिता करत असते. पण बरेच लोक या संविधानाचा, या कायद्यांचा स्वतःच्या हितासाठी वापर करतात. आणि जेव्हा ते स्वतःच्या हितासाठी वापर त्याचा करतील तेव्हा ते संविधानही बाधित होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जेव्हा हे संविधान पारित झालं तेव्हा त्या भाषणामध्ये म्हणाले होते की कोणत्याही देशाचं संविधान यशस्वी कधी होतं तर चांगल्यातल्या चांगल्या लोकांच्या हातात वाईटातलं वाईट संविधान जरी गेलं तरी ते त्या संविधानाचा योग्य उपयोग करून त्या संविधानाचं नाव उंचावतील, अशा आशयाचं त्यांनी विधान केलं होतं. याच्या उलट ते असंही म्हणाले होते की वाईटातल्या वाईट लोकांच्या हातात चांगल्यातलं चांगलं जरी संविधान दिलं तरी ते लोक त्या संविधानाचा दुरुपयोग करायला मागं पुढं बघणार नाहीत. बाबासाहेबांची या मागची जी भूमिका होती ती थोडी नीट समजून घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की कायदे हे समाजव्यवस्था नीट चालण्यासाठी आहेत, पण काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कायदे वापरायला लागतात. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सोयीनं जेव्हा कायदे वापरले जातात तेव्हा समाज स्वास्थ्य बिघडतं, समाजाची नियमितता बाधित होते. ही गोष्ट जशी भारतीय लोकशाहीच्या संदर्भात, भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला सांगता येते, अगदी तीच गोष्ट या सगळ्या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ईश्वरानं ही सगळी सृष्टी नियमितपणे चालावी याच्यासाठी त्या ईश्वराच्या सानिध्यात असलेल्या लोकांच्या तोंडून वेदांची निर्मिती केली. आपण अनेकदा म्हणतो की वेद अपौरुषेय आहेत. का तर या वेदांची निर्मिती ज्यांनी केली त्यांनी ज्या अवस्थेत ती निर्मिती केली ती अवस्था भौतिक नव्हती, ती अवस्था लौकिक नव्हती. शारीरिक अवस्थेमध्ये राहून हे वेद निर्माण झालेले नव्हते. ईश्वरी संकेताच्या सानिध्यात राहून, ईश्वरी अनुभूतीच्या अनुभवात रमून ऋषी मुनींनी वेदांची निर्मिती करून वेदांमधून काही एक आचारसंहिता समाजाला सांगितलेली आहे. परंतु अनेक लोकांनी समाजातल्या या नियमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करायला सुरुवात केली. मी मागं वर्णव्यवस्थेबद्दल बोलतानाही त्या आशयाचं विधान केलेलं होतं की मुळात वर्णव्यवस्थेच्या मुळामध्ये प्रवृत्ती, गुण, त्याच्या आधारावर त्या वर्णांची निर्मिती असा तो मूळ आणि मुख्य आशय होता, मूळ गाभा तो होता. परंतु अनेक लोकांनी समाजव्यवस्थेमध्ये आपलं स्थान श्रेष्ठ राहावं, आपलं अस्तित्व अबाधित राहावं, आपल्या हाताखाली इतर लोकांनी राहावं या मानसिकतेतून अनेक समाज गटातल्या विविध स्तरातल्या लोकांनी त्या वेदांच्या नियमांचा आपल्या सोयीनं अर्थ लावायला सुरुवात केली. आणि त्यांनी तसा अर्थ लावल्यामुळं वेद बाधित झाले आणि म्हणून वेदांवरही टीका करण्याची वेळ आली. मुळात वेदांमध्ये टीका करण्यासारखा कोणताही विषय नाही, परंतु त्याचा वापर आपल्या सोयीनं करणाऱ्या लोकांनी त्यांच्या सोयीनं त्या श्लोकांचा, ऋचांचा अर्थ लावला आणि म्हणून वेदांवरही कुठंतरी मान खाली घालण्याची वेळ आली. आणि वेद कुठंतरी स्त्रियांपासून दूर गेला, वेद कुठंतरी शूद्रांपासून दूर गेला आणि बाकीच्याच लोकांसाठी तो निर्माण झाला. अशा प्रकारची मर्यादा वेदांना आलेली आपल्याला दिसते. अगदी त्याच गोष्टीचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत की जी लोक कर्मामध्ये स्वार्थ बघणारी आहेत, स्वार्थाच्या भावनेतून कर्म करणारी आहेत, कर्मातून आपल्याला काहीतरी मिळावं या हेतून कर्म करणारी आहेत. जगन्नियंत्या परमात्म्यानं आपल्याला काहीतरी एक कर्तव्य कर्म दिलंय आणि ते कर्तव्य कर्म आपल्याला फक्त पार पाडायचंय एवढी ज्यांची भावना नाहीये, ते कर्तव्य कर्म करत करत काहीतरी आपला स्वार्थ साध्य व्हावा ही ज्यांची इच्छा आहे, ही ज्यांची भावना आहे, त्यांच्याबद्दल माऊली इथं बोलताना दिसत आहेत.
आणि त्यामुळं ती लोक सुद्धा वेदांच्या आधारावर बोलताना दिसतील. म्हणून वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, तेही तुम्हाला कर्माचं गुणगान करताना दिसतील. तीही लोक तुम्हाला वेदांच्या आधारावर बोलताना दिसतील. म्हणजे जी लोक कायद्याचा दुरुपयोग करतात ती लोकही कायद्याच्या भाषेतच बोलतात. कायद्याचा दुरुपयोग करणारा कायद्याची भाषा जास्त बोलतो. कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या माणसाला कायद्याचा अधिक अभ्यास करावा लागतो आणि तो करतो. तो अगदी त्या पद्धतीनं ज्या लोकांना वेदांचा स्वतःच्या कर्मफलाच्या इच्छेसाठी उपयोग करायचा आहे ती लोकही वेदांच्या आधारावरच बोलतात. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, कर्माचीच प्रतिष्ठापना करतात, कर्माचंच ते गुणगान गातात, कर्माचाच गोडवा ते गातात. परंतु त्यांची आसक्ती जी आहे ती कर्म करण्यात नसते, प्रामाणिकपणे कर्माला न्याय देण्यात नसते, तर कर्माच्या नंतर मिळणाऱ्या फळावर त्यांची आसक्ती असते. आणि आसक्ती जर फळावर असेल तर तुमचं लक्ष कर्मावर नसणार, तुम्ही कर्माला न्याय देऊ शकणार नाही. कारण तुमचं ध्येय बदललं, तुमचा नेम बदलला की तुमचा निशाणा चुकणार हे ठरलेलं आहे. महाभारतातली ती कथा अनेकांनी ऐकली असेल की द्रोणाचार्यांनी सगळ्या कौरव आणि पांडवांना एकत्र बोलवलं. एका झाडावर एक छोटासा पक्षी ठेवला मध्यभागी आणि सगळ्यांना बोलून विचारलं. प्रत्येकाला संधी दिली, हातात धनुष्य दिलं, बाण लावून दिला आणि सांगितलं की आपलं जे ध्येय आहे ते काय, तर त्या पक्षाचा डोळा उडवायचा ही आपली परीक्षा आहे. आणि सगळ्यांना त्यांनी विचारलं की तुला काय दिसतंय. तेव्हा प्रत्येकाने दिलेली उत्तरं जी आहेत ती वेगवेगळी होती. दुर्योधन मला तर सगळं गाव दिसतंय पलीकडचं. बाकीच्यांनी तशाच प्रकारची उत्तरं दिली. पांडवांमधल्या काहींनी सांगितलं की मला झाड दिसतंय, काहींनी सांगितली मला पानं दिसतात, काहींनी सांगितलं मला चिमणी दिसते. फक्त अर्जुन हा एकमेव असा होता की जो म्हणाला की मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय, कारण परीक्षा होती त्या पक्षाचा डोळा उडवण्याची. आपल्याला त्या पक्षाचा डोळा उडवायचंय ही ती परीक्षा होती. आणि केवळ अर्जुन असा एकमेव होता की ज्याचं लक्ष केवळ त्या पक्षाच्या डोळ्यावरती होतं. म्हणून त्याला जेव्हा विचारलं की तुला काय दिसतं, तेव्हा तो प्रामाणिकपणे बोलला की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. आणि द्रोणाचार्यांनी त्याच्या एकट्यालाच परीक्षा देण्याची परवानगी दिली, पेपर सोडवण्याची परवानगी दिली. आणि अर्जुनानं तो बाण मारला आणि तो त्या परीक्षेमध्ये जिंकला. कर्म करताना सुद्धा आपलं लक्ष कर्म करण्यावर असलं पाहिजे. कर्मातून काय मिळणार आहे, कर्माची फलश्रुती काय असणार आहे, कर्माचं आउटपुट काय असणार आहे, कर्मातून मिळणारं इन्कम काय असणार आहे, त्या इन्कमवर, त्या आउटपुटवर, त्या फळावर जर तुमची अपेक्षा असेल, तुमची आशा असेल, तर तुम्ही कर्म प्रामाणिकपणे करू शकणार नाही. कारण तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे लक्ष आहे तिथं ते विचलित होऊन जाईल. तुमचं लक्ष फळाच्या अपेक्षेकडे जाईल आणि कर्माची जी अपेक्षा तुम्ही केलेली आहे ते जर तुम्हाला योग्य फळ नाही मिळालं तर तुम्ही दुःखी व्हाल. आणि योग्य फळ मिळालं जरी तरी तुमची आणखी आसक्ती कर्मामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून कर्माची आसक्ती मनामध्ये धरून जे कर्म करतात त्यांच्या बाबतीत माऊली सांगतायत की ते कर्माची अप्रतिष्ठा करतात. माऊली पुढे म्हणतायत, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. अर्थात ते असे म्हणतात की मृत्यूलोकी जन्मास यावे, यज्ञादी कर्मे करावीत आणि मग मनोहर असे स्वर्ग सुख भोगावे. त्या लोकांचं लक्ष हे केवळ कर्माच्या फळावरती आहे, कर्मावरती नाही. कर्माला ते साधन मानतात आणि कर्मफळ हे त्यांचं साध्य आहे. बघा, तुमचं साध्य काय आणि तुम्ही साधन कशाला मानता, या दोन गोष्टीवर आयुष्याचं बरंचसं गणित अवलंबून असतं. मग ते अध्यात्म असो किंवा मग तो व्यवहार असो, दोघांमध्येही तुम्ही साध्य कशाला मानता आणि साधन कशाला मानता याच्यावरच सगळा फरक अवलंबून आहे. साधना आणि संसार याच्यामध्ये फरक काय आहे? साधना ही शरीराला साधन मानते आणि ईश्वराला साध्य मानते. आणि जो प्रापंचिक माणूस आहे, जो विषयी माणूस आहे, जो विषयांमध्ये रमणारा आहे, जो पंचेंद्रियांमध्ये रमणारा आहे, त्याच्यासाठी हे शरीर साध्य आहे.
आणि विषयाचे उपभोग हे साधन आहे. शरीराला तृप्ती मिळणं, शरीराला आनंद मिळणं, याच्यासाठी त्याची सगळी क्रिया चालू आहे, याच्यासाठी त्याची सगळी धडपड चालू आहे. शरीर हे त्याच्यासाठी साध्य आहे. म्हणून या शरीराची जास्त काळजी घ्यायची आणि या शरीराला अधिकाधिक विषयांचं सुख मिळवून द्यायचं, अशी मानसिकता प्रापंचिक विषयी लोकांची असते. याच्या उलट जो साधक आहे, जो पारमार्थिक आहे, तो या शरीराला साधन मानतो. आणि तुम्ही एकदा या शरीराला साधन मानलं की तुम्ही या शरीराचा अधिकाधिक उपयोग परमार्थासाठी, साधनेसाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी वापरत असता, करत असता. आमचे मामा गुरुवर्य मामासाहेब मार्तळेकर नेहमी म्हणायचे की या शरीराला भाड्यानं घेतलेल्या घोड्यासारखं वापरायचं. आपण लग्नासाठी एखादा घोडा विकत घेतला तर त्या घोड्याला आपण जास्त वेळ आराम नाही बसू देत. जितका त्याचा उपयोग करता येईल, वापर करता येईल, तितका आपण तो करून घेतो. कोणती वस्तू आपण जेव्हा भाड्यानं वापरायला घेतो तेव्हा त्या वस्तूचा अधिकाधिक उपयोग झाला पाहिजे आणि आपले पैसे फिटले पाहिजेत, अशा प्रकारची आपली मानसिकता असते. मी एकदा असं बघितलं होतं की एक आमच्या ओळखीची माणसं रेल्वेनं प्रवास करत होती. त्यांनी कधी ते स्लीपर कोचचे तिकीट वगैरे काढलं नसेल, त्यांनी काढलं होतं आणि ते तिकीट भरपूर महाग होतं. आणि त्यांनी प्रवास वगैरे नीट केला, पण त्यांच्याबरोबर जे अंथरूण पांघरून होतं ते रेल्वेवाल्यांनी दिलेलं ते त्यांनी त्यांच्या पिशवीत टाकलं. मी त्यांना सांगितलं की हे आपल्यासोबत न्यायचं नसतं, त्याचं फक्त भाडं आपण दिलेलं असतं, त्याचे पैसे नसतात दिलेले. त्यांचं म्हणणं असं कसं, आम्ही पैसे खूप जास्त दिलेत तर हे आम्ही वापस कसं काय देऊ, तर आम्ही घेऊन जाऊ सोबत. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते TC वगैरेवाले आले आणि त्यांनी त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना ते परत द्यावं लागलं. पण माणसाची एक मानसिकता असते की जी गोष्ट आपण भाड्यासाठी घेतलेली आहे तिचा अधिकाधिक वापर करावा, अशी एक स्वाभाविक सहज मानसिकता असते प्रत्येकाची. तसंच हे शरीर तुम्ही साधन मानलं की या शरीराचा अधिकाधिक साधनेसाठी तुम्ही उपयोग कराल. पण तुम्ही या शरीराला साध्य मानलं. जसं तुम्ही स्वतःच्या गाडीनं प्रवास करायला निघाला तर तुम्ही त्या गाडीची अधिक काळजी घेता. खड्ड्यामध्ये गाडी आदळणार नाही, कोणत्या प्रवासात गाडीला स्क्रॅच पडणार नाहीत, गाडीचे टायर व्यवस्थित चालतील, या सगळ्या गोष्टीची काळजी घेतो आपण. कधी गाडी स्वतःची असली की, तीच गाडी भाड्याची असली की आपण त्या गाडीची तितकीशी काळजी करत नाही, कारण लवकरात लवकर आपल्या मुक्कामाला पोहोचणं हे आपल्यासाठी ध्येय बनून जातं. म्हणून तुम्ही शरीराला साध्य मानता की साधन मानता याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जो फळावर लक्ष ठेवून असतो त्याच्यासाठी हे शरीर साध्य बनलेलं असतं. तो वेदांचा साधन म्हणून उपयोग करत असतो. शरीराला सुख मिळवून देणं हे त्याचं साध्य आहे आणि त्याचं साध्यच चुकलेलं आहे. साध्य काय असायला हवं? शरीर हे साधन आहे आणि ईश्वरानं घालून दिलेल्या कर्म प्रक्रियेला शेवटाला नेऊन सोडणं हे त्याचं ध्येय किंवा साध्य असायला हवं. पण त्याचं साध्य कशावर आलं तर कर्मातून मिळणारं जे फळ आहे त्याच्यावरती त्याचं लक्ष गेलं. आणि म्हणून असं ज्याचं लक्ष गेलं त्याचा कर्मसिद्धांतच चुकला. आणि त्याचा कर्मसिद्धांत काय चुकला, त्याचं मत काय जे चुकीचं आहे ते माऊली इथं सांगतायत. म्हणती संसारी जन्मीचे, त्यांचं असं मत आहे की संसारामध्ये जन्माला यावं. संसारामध्ये या म्हणजे या मृत्यू लोकामध्ये, कारण या मृत्यू लोकामध्ये लोक जन्माला येतात आणि मरतात. पण या मृत्यू लोकामध्ये जन्माला कशासाठी यायचं? म्हणती संसारी जन्मीचे. ते असं म्हणतात, असं सांगतात की संसारामध्ये जन्माला यावं कशासाठी तर यज्ञाधिक कर्म कीचे, या संसारामध्ये जन्माला यावं आणि यज्ञाधिक कर्माचं आचरण करावं. आता यज्ञ यागाधिक कर्म म्हणजे कोणती तर ज्यांना यज्ञ करणं शक्य आहे त्यांनी यज्ञ करावं. आणि यज्ञ यागाधी, यज्ञाधिक म्हणजे यज्ञ आणि अधिक म्हणजे जे कोणतं आपल्यासाठी लावून दिलेलं कर्म आहे, जे कोणतं आपल्यासाठी लावून दिलेलं कर्तव्य कर्म आहे ते कर्म करायचं. आणि हे का करायचं, हे करण्यामागची मानसिकता काय ठेवायची, हे कर्म असं करून काय मिळवायचं तर मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. आणि मग मनोहर असं स्वर्गसुख भोगायचं, मनोहर अशा स्वर्गसुखाची अपेक्षा करायची, अशी त्यांची साधारणपणे अपेक्षा असते. मग स्वर्गसुख भोगीचे मनोहर, आणि मग त्यांना वाटतं की मनोहर असं स्वर्गसुख आपल्याला या कर्मातून भोगता येईल. म्हणून त्यांचं लक्ष जे आहे ते त्या
स्वर्ग सुखावरती गेलं, कर्मावरती नाही. येत हे वाचोनी काही अनिक सर्वता सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. अर्थात येथे या स्वर्ग सुखाशिवाय दुसरे सुखच नाही असे ते म्हणतात. अर्जुना ते दुर्बुद्ध होत. माऊलींनी त्यांच्यासाठी दुर्बुद्ध असा शब्द वापरलाय. ज्यांच्या बुद्धीमध्ये दुर्गुण शिरलेला आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये दोष शिरलेला आहे. मुळात बुद्धी चांगली आहे, बुद्धी सात्विक आहे, बुद्धी हितकारक आहे, पण त्या बुद्धीमध्ये दोष शिरला की मग तीच बुद्धी घातक होऊन जाते. म्हणून ती घातक बुद्धी म्हणजे कोणती, तर येत हे वाचून काही अनिक सर्वथा सुखची नाही. स्वर्ग सुखाशिवाय, इंद्रियांच्या सुखाशिवाय, म्हणजे बघा या लोकांचं सुख, या लोकांची आसक्ती किती वाढलेली असते याचं माऊलींनी तर वर्णन केले. केवळ इहलोकातच त्यांची आसक्ती असते असं नाही, तर त्यांची आसक्ती इतकी व्यापक झालेली असते की या शरीराच्या पलीकडच्याही स्वर्ग सुखाधिकांवर त्यांची अपेक्षा जडते. त्यांची आसक्ती, त्यांचा मोह, त्यांची माया इतकी व्यापक बनते की या शरीरात तर सुख भोगायचेच, पण हे शरीर संपल्यानंतरही स्वर्गाधिक सुख भोगायचे आणि ते भोगण्यासाठीच हे शरीर मिळाले आणि याच्याशिवाय दुसरं कोणतंही सुख जगामध्ये नाही. येत हे वाचून काही अनिक सर्वता सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की याच्यात काय चुकीचं आहे. कर्माच्या फळामध्ये मिळणारं सुख, याच्यामध्ये आनंद मानणं, याच्यामध्ये चुकीचं काय आहे, याच्यामध्ये दुर्बुद्ध असण्यासारखं काय आहे, ती गोष्ट आपण थोडीशी नीट समजून घेतली पाहिजे. माऊली असं का म्हणताय बघा. आपण लहानपणी खेळलो बऱ्याचदा, आपण सगळेजण बालपण जगलोय. आपलं बालपण आठवा, आपल्या बालपणामध्ये आपण खेळलोय. मग खेळताना कधी संसार खेळलोय, म्हणजे त्याच्यामध्ये एक छोटीशी गॅसची शेगडी, ताट, मग तो गॅस, मग आपण जेवण पण बनवलंय, छोट्या छोट्या ताटांमध्ये ते जेवण सर्व केलंय, ते आपण जेवणही केलंय, खाल्लंय. छोट्या छोट्या गाड्यांमध्ये आपण खेळलोय, त्या गाड्यांमध्ये माती भरली, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गाडीतली माती नेली. बऱ्याचदा आपण कोई खेळलो असो, ढकणं खेळलो असो. आता आमच्या लहानपणी आम्ही हे सगळे खेळ खेळलो. आंब्याच्या कोईपासून काही खेळ आम्ही खेळायचो, गोट्यांचे काही खेळ आम्ही खेळायचो. तेव्हा ते ढक्कन म्हणायचे, ते थम्सअप वगैरेच्या बाटलीची झाकणं असतात त्याच्यावर काही खेळ आम्ही खेळायचो. बालपणातले जे खेळ होते ते भरपूर आपण सगळेजण खेळलोय, पण त्या खेळांमध्ये आपली कधी आसक्ती झाली नाही. खेळायचं म्हणून आपण ते खेळलोय, खरं समजून खेळलोय, रमून खेळलोय. त्या खेळामध्ये आपली कधी आसक्ती झाली नाही. आपण त्या खेळामध्ये जेवण बनवलंय, आपल्याला हे माहीत होतं की हे खरं जेवण नाही, पण तरी आपण तितकंच रमून त्यात खेळलोय, तितकंच रमून आपण ते जेवण केलंय. आपल्याला माहीत होतं की ही गाडी खरी गाडी नाहीये, पण तरी आपण कधी मनामध्ये किंतु परंतु घेतला नाही की ही गाडी खोटी आहे. कारण ही गाडी खोटी आहे अशी भावना केली असती की तो जो निखळ आनंद आपल्याला बालपणात मिळालाय खेळताना, तो आनंद मिळाला नसता. आता मात्र आपल्याला तो आनंद मिळू शकणार नाही. आता तुम्ही तसा खोटा संसार करू शकणार नाही. तशी खोटी ताटं, खोटा गॅस, खोटं सिलेंडर, खोटं जेवण तुम्ही आता जेवू शकणार नाही. कारण आता बुद्धीमध्ये एक दोष शिरलाय. तो दोष सांगतो की हे सगळं खोटं आहे, याच्यात रमायचं नाही. खरं सुख वेगळं असतं, त्याच्यामध्ये रमायचं. आणि म्हणून ते सुख आपल्यापासून हिरावलं गेलं. काहीही नसताना आपण आनंदित होतो. निष्काम कर्म म्हणजे ते, आणि सकाम कर्म म्हणजे जे आता आपण करतोय ते. खरा आनंद कोणत्या कर्मात आहे हा आपण आपलाच अनुभव थोडासा तपासून बघावा. माऊली असं का म्हणतायत त्याचं उत्तर मिळून जाईल. कर्म कर्म म्हणून करावं, त्या कर्मातून काही मिळावं म्हणून केलं की फलासक्ती येते. फलासक्ती आले की विकार येतात, विकार आले की विषय येतात, आणि मग पतन ठरलेलं असतं. म्हणून कर्म हे लीलेसारखं करावं. संत लीला करतात, संत जन्माला येतात, जगतात, जीवन जगतात, पण कोणत्याही गोष्टीत त्यांची आसक्ती राहत नाही. आता ज्या लोकांबद्दल आपण आता ऐकत आलोय, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत,
बाळूमामांबद्दल आपण ऐकलंय. असे अनेक महात्मे आपण अगदी अलीकडच्या कलियुगाच्या अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलेले आहेत. या लोकांचं जीवनचरित्र थोडंसं बारकाईनं जर आपण अभ्यासलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या लोकांनी लीला म्हणून संसार केलाय, लीला म्हणून प्रपंच केलाय. सगळ्या वारकरी संतांचा विचार करा. ज्ञानोबराय आहेत, तुकोबराय आहेत, नामदेवराय आहेत, जणाबाई, मुक्ताबाई, सोपानदेव, सुखामेळा, बंका, सेनानाभी, किंवा महानुभाव संप्रदायामध्ये गेलात तर चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू, माहिमभट, महदंबा, नागदेवाचार्य यांची चरित्र थोडीशी बारकाईनं वाचली तर आपल्या लक्षात येईल की या लोकांनी तुमच्या आमच्यासारखं जीवन तेही जगले. त्यांनीही संसार केला, त्यांनीही व्यवहार केला, त्यांनीही प्रपंच केला. पण कसा केला? ज्या भावनेनं लहान मूल खेळतं, लहान मूल ज्या भावनेनं रमतं, त्या भावनेनं त्यांनी प्रपंच केला. त्यांना हे माहीत होतं की हा सगळा प्रपंच लटका आहे, पण लटका आहे हे कळूनही त्यांनी तो केला. जगासाठी केला, जगासमोर काहीतरी आदर्श दाखवायचा म्हणून केला, पण कोणती आसक्ती ठेवून केला नाही. म्हणून त्यांच्या त्या क्रियेला आपण लीला म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा स्वार्थ येतो, त्याच्यामध्ये जेव्हा खरे खोटेपणा येतो, त्याच्यामध्ये जेव्हा हेवे दावे येतात, मी जिंकलो पाहिजे, हा हरला पाहिजे ही भावना येते, तेव्हा त्याच्यामध्ये व्यवहार येतो, त्याच्यामध्ये फलासक्ती येते, त्याच्यामध्ये कर्मभावना येते. आणि ही कर्म फलासक्ती ही घातक आहे हे माऊली इथं सांगतायत. म्हणून ती दुर्बुद्धी आहे. येत हे वाचूनी काही अनिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. या गोष्टीमध्येच सुख आहे हे वाटणं हीच त्यांची दुर्बुद्धी आहे. देखय कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगे चित्त देऊनिया. अर्थात पहा, ते केवळ कामासक्त होऊन व कर्मफलावर भोगावर दृष्टी ठेवून कर्म करतात. त्यांची नजरच कर्माच्या फळावर असते, तिकडं बघूनच ते कर्म करत असतात. कर्म त्यांच्यासाठी दुय्यम असतं आणि म्हणून ते कर्माचा आनंद घेऊ शकत नाहीत. देखय कामना अभिभूत, ते कामनेच्या अधीन झालेले आहेत, काहीतरी मिळावं याच्या अधीन झालेले आहेत. त्यांचं लक्ष सगळं तिकडं बसलेलं आहे, तिकडं रमलेलं आहे. परीक्षेच्या निकालावर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्ही अभ्यासाचा आनंद घेऊ शकणार नाही. मी आमच्या मुलांना नेहमी म्हणतो की अभ्यास परीक्षेत पास होण्याकरता करू नका. परीक्षेत पास होण्यासाठी म्हणून अभ्यास केला तुम्ही तर तुम्ही अभ्यासाला न्याय देऊ शकणार नाही. आणि पास होण्यासाठी केलेला अभ्यास कधीच समाधानकारक गुण देऊ शकत नाही. आम्ही MA ला असताना सवय लागलेली होती आम्हाला. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये आम्ही MA करत होतो. परीक्षा कधी आहे वगैरे गोष्टीचा विचार न करता सर जे शिकवतात ते आपल्याला समजतंय का, ते समजेल, आणखी चांगलं समजेल, किंवा सरांनी जे सांगितलंय त्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे आपल्याला आणखी त्या विषयाच्या अनुषंगाने काय मिळतील याचा शोध घेऊन आम्ही मुळात जाऊन संदर्भ ग्रंथांचं वगैरे वाचन करायचो. आणि मग तो एक आनंद मिळायचा. त्यामुळं झालं असं होतं की नेमक्या जेव्हा परीक्षा जाहीर झाल्या तेव्हा आम्ही एक नाटक बसवण्यामध्ये रमलो होतो. विद्यापीठ पहिल्यांदाच त्या नाटकामध्ये भाग घेत होतं. तर बाकीच्या सगळ्या मुलांना प्रश्न पडला की नेमकं परीक्षेच्या वेळी याला काय दुर्बुद्धी सुचली, काय भूत याच्या डोक्यात शिरलंय. पण पहिल्या लेक्चर पासून शिकवलेलं सगळं आम्ही व्यवस्थित बघत होतो, व्यवस्थित वाचत होतो, न समजलेला विषय सरांबरोबर चर्चेला घेत होतो. हे सगळं आम्ही करत होतो. आणि नेमकं परीक्षेच्या वेळी आमचं नाटकही चालू, त्याच्यात तयारी पण चालू आणि परीक्षाही जाहीर. पण आम्ही दिली परीक्षा. आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा पहिला नंबर माझा आलेला त्याच्यात. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय झालं. तेव्हा मी त्यांना, जी जवळचे मित्र आहेत ते विचारायचे, तेव्हा हेच उत्तर दिलं की मी परीक्षेत पास व्हावा म्हणून कधी अभ्यासच केला नव्हता. अभ्यासाचा आनंद मिळतो. तुम्ही कोणतंही काम करताय ना ते रमून केलं ना त्यात एक आनंद असतो. तुम्ही अपेक्षा ठेवा न ठेवा, तुम्हाला तो आनंद घ्यायचा आहे म्हणून आनंद घ्या. कीर्तनकाराने कीर्तन रमून करावं, ईश्वराचं चिंतन मन लावून करावं. संतांचा जो विचार आहे तो समाजापर्यंत तळमळीनं पोहोचवावा. तळमळीनं संतांच्या अभंगांचं गुणगान